येत्या 5 तारखेला 5 जुलै रोजी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मराठीचा झेंडा घेऊन आझाद मैदानावरती आपला मोर्चा आहे। या सरकारनं पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी लागू केलेली आहे आणि ही लागू केलेली हिंदीची सक्ती या ठिकाणी झुगारून देण्यासाठी हा मोर्चा आहे। म्हणून ह्या मोर्चामध्ये फक्त मराठी माणूस असेल, ना कुठला झेंडा असेल, ना कुठला पक्ष असेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल, अशा पद्धतीचं स्लोगन घेऊन हा मोर्चा आहे। आणि तुम्हाला या माध्यमातून मला सांगावं असं वाटतंय की मराठी माणूस म्हणून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा असं आवाहन देखील करतोय। या मोर्चामध्ये राज ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील, उद्धवजी ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे काही नेते या ठिकाणी सहभागी होणार आहेत। आणि आमचं आव्हान देखील आहे, जे भाजपामध्ये जे काम करणारे मराठी सगळे नेते आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आपण देखील या मोर्चामध्ये यावं। शिवसेना शिंदे गटामध्ये काम करणारे सगळे लोक आहेत त्यांना देखील माझं आव्हान आहे की आपण देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। मराठी भाषिक अस्मितेसाठी आपण कडवट असलं पाहिजे आणि ती एकता दाखवण्यासाठीच आपण मुंबईत यायला पाहिजे। 108 मराठी हुतात्म्यांचं रक्त सांडून या ठिकाणी आपण मुंबई आपल्या ताब्यात ठेवलेली आहे। मुंबईवरती आपण अधिराज्य गाजवलेलं आहे आणि हे आपण विसरता कामा नये। मुंबई घेण्याचा डाव ह्या हिंदीच्या सक्तीच्या माध्यमातून आणि म्हणून सगळी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण 5 तारखेच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं सर्वांचं आव्हान आहे। म्हणजे विविध मंडळ असतील, विचारवंत असतील, साहित्यिक असतील, सिने क्षेत्रातील लोक असतील, नाट्य क्षेत्रातील लोक असतील, या सगळ्यांनी येत्या 5 तारखेला गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त मराठी जनतेला या ठिकाणी करत आहे। धन्यवाद।